नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज माघ कृष्ण षष्ठी शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. शालांत परीक्षेस यंदा जिल्ह्यातून 1,21,000हून अधिक विद्यार्थी. ठाणे कल्याण डोंबिवली परिसरात सकाळी अवकाळी पावसाची हजेरी. आणि नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचं मॉडेला मिल कंपाऊंड इथं 6 आणि 7 मार्च रोजी आयोजन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सर्वप्रथम शालांत म्हणजे 10वीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ठाणे वार्ता परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. आजपासून शालांत परीक्षा सुरू झाल्या. यंदा जिल्ह्यातून 1,21,000हून अधिक विद्यार्थी शालांत परीक्षेला बसले. कॉपी मुक्त परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत. शालांत परीक्षेमध्ये कॉपी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शालांत परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षा केंद्रात आल्यावर काही ठिकाणी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. ठाणे कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी पाऊस नुसताच शिंतडला तर काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी रस्ते ओले झाले होते. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी शाळेत निघालेल्या विद्यार्थी, पालकांची, कामावर निघालेले नोकरदार वर्गाची, बाजारपेठेतील विक्रेत्यांची अवकाळी पावसानं एकच पळापळ केली. सकाळी 7 वाजल्यापासून सुमारे 15 मिनिटं पावसाची रिमझिम सुरूच होती. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांना आडोसा घेऊन चालावं लागत होतं. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्यांची देखील पावसानं पळापळ झाली. पश्चिम बंगालमधील संदेशखाली इथं महिलांचा लैंगिक छळ आणि जमीन बळकावणारा तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी शहाजहां शेखला पाठीशी घालणाऱ्या पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून तीव्र निषेध करण्यात आला. ठाणे रेल्वे स्टेशन बाहेरील सॅटिस पुलाखाली केलेल्या आंदोलनात ममता बॅनर्जींचा धिक्कार करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तृणमूल काँग्रेसचा नेता शहाजहां शेख यानं संदेशखालीमधील अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या महिलांच्या तक्रारीनंतर देखील तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अटकेची कारवाई केलेली नाही. या प्रकरणी भारतीय जनता पार्टीनं तीव्र आंदोलन केल्यानंतर अखेर 55 दिवसानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी शहाजहां शेख याला फाशी देण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चाच्या वतीनं सॅटिस पुलाखाली आज आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते शहाजहां शेख यांच्या विरोधात कल्याणमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं. पश्चिम बंगाल इथं संदेशखाली गावात तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते शहाजहां शेख यांच्या मार्फत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता
विभागामार्फत राज्यस्तरीय कोकण नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचं आयोजन 6 आणि 7 मार्च रोजी मॉडेला मिल कंपाऊंड इथं करण्यात आलं असून या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळेल या दृष्टीनं सर्व यंत्रणांनी कसून प्रयत्न करावेत, यासाठी कॉल सेंटर्सच्या माध्यमातून संवाद साधावा अशा सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. नमो महारोजगार मेळाव्याचा आढावा श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा नमो महारोजगार मेळावा होतोय. या महारोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी यात सहभागी होणं आवश्यक असल्याचं महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केलं. या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळेल या दृष्टीनं सर्वांनीच काम करायचं असून त्यासाठी नोंदणी करीत असलेल्या युवकांची कॉल सेंटरच्या माध्यमातून संपर्क साधावा. तसंच पालघर जिल्ह्यातील युवक युवती मोठ्या प्रमाणात या मेळाव्यात सहभागी होतील या दृष्टीनं तिथल्या यंत्रणांशी संपर्क साधावा, जेणेकरून जास्तीत जास्त संख्येनं या मेळाव्यात युवक युवती सहभागी होतील असं देखील आयुक्तांनी यावेळी नमूद केलं. या मेळाव्यात स्टार्टअप एक्स्पोचं देखील आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महा एक्स्पोमध्ये स्टार्टअप इन्व्हेस्टर्स इन्क्युबेटर्स या सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता विभागामार्फत करण्यात आलंय. या मेळाव्यात 10वी 12वी ITI पदविका पदवीधर पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेऊन रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. www.rozgar.mahaswayam.government.in या लिंकवर जाऊन उमेदवार नोंदणी आणि नोकरीकरता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येऊन मुलाखती देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर नोंदणी करणं आवश्यक आहे. जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून 2 लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला. तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणींना यात सहभागी होता यावं यासाठी महाविद्यालयांशी देखील संपर्क साधण्याच्या सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. जिल्हा परिषद ठाणे मार्फत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील विभागीय मिनी सरस आणि जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आलाय.
स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना आणि खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरता विभागीय सरस प्रदर्शन आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन विक्री 1 ते 3 मार्च दरम्यान धर्मवीर आनंद चिंतामणी टॉवर मैदान इथं आयोजित करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश जयवंशी यांच्या हस्ते होणार आहे। स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या आकर्षक वस्तू आणि चविष्ट खाद्यपदार्थ यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सर्वांनी त्याला भेट देऊन महिलांना प्रोत्साहित करावं असं आवाहन प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी केलं आहे। या प्रदर्शनामध्ये मिनी सरस 50 स्टॉल्स, जिल्हा सरस 25 स्टॉल्स उभारणीचं नियोजित आहे। खाद्यपदार्थ, मसाले, हळद, इंद्रायणी तांदूळ, ग्रामीण कलाकुसरीच्या विविध वस्तू, नागलीच्या कुकीज, नागली प्रीमिक्स, कडधान्य, डाळी, शाकाहारी, मांसाहारी मेजवानी आणि इतर विविध वस्तू विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत। कल्याणजवळील बल्ल्यानी गावात मुंबई वडोदरा महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। बल्ल्यानी गावात मुंबई वडोदरा महामार्गाचं काम सुरू आहे। मुंबई वडोदरा JNPT महामार्गाचं काम सुरू असताना या कामादरम्यान अंडरपास मोरी बनवण्याचं काम सुरू होतं। या मोरीजवळ साचलेल्या सांडपाण्यात 3 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या मृत मुलीचं नाव रेहमुन्निसा शाह असं आहे। बल्ल्यानी इथं राहणारे चांद शेख शाह यांचे नातेवाईक रियाज शेख हे मीरा भाईंदरला राहतात। बल्ल्यानी इथं उरुसामध्ये सहभागी होण्यासाठी रियाज शाह हे चांद शाह शेख यांच्या घरी आले होते। त्यांच्यासोबत त्यांची 3 वर्षाची मुलगी रेहमुन्निसा देखील होती। सकाळी रेहमुन्निसा घरी दिसत नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला। काही वेळांनी तिचा मृतदेह चाळीलगत असलेल्या मुंबई वडोदरा JNPT महामार्गाच्या अंडरपास मोरीत साचलेल्या पाण्यात तरंगताना आढळून आला। याआधी देखील खड्ड्यात पडून 2 ते 3 मुलं जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। बदलापूर काटई रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या 3 आरोपींना सापळा रचून कल्याण गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून 7 लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे। हा गुटखा मलंग रोडवर असलेल्या कुशवली गावात एका कारखान्यात बनवला जात असल्याची माहिती समोर आली होती। पोलिसांनी या कारखान्यावर देखील छापा टाकला आणि या ठिकाणी एका शेड खाली सुरू असलेल्या कारखान्यात गुटखा बनवण्याच्या मशीन, गुटख्याचा साठा, कच्चा माल असा तब्बल 17.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। कल्याण गुन्हे शाखेनं या प्रकरणी विराज आलेमकर याच्यासह कारागीर मोहम्मद रहमान आणि मोहम्मद खान या दोघांना बेड्या ठोकल्या। विराज हा याआधी देखील गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली होती। या गुटख्यासाठी लागणारा कच्चा माल हा सुरतहून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून कल्याण गुन्हे शाखा या पुढील तपास करते आहे। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा काल ठाण्यात पोहोचली। यावेळी खासदार राजन विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, माजी नगरसेविका नंदिनी विचारे या उपस्थित होत्या। आपण 40 वर्ष ठाण्यात काम करतो। शहराच्या विकासामध्ये काम करणारा एक लोकप्रतिनिधी होतो, त्यामुळेच लोकांनी आपल्याला भरभरून मतं दिली आहेत। ठाणेकरांच्या विश्वासामुळे एवढं काम करण्याची संधी मिळाली अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार राजन विचारे यांनी दिली। राज्यात दडपशाही सुरू आहे, पोलीस देखील बोलू शकत नाहीत। प्रत्येक कार्यकर्त्याला पुढे आणि मागे गाडी, थोडेच दिवस राहिलेत मजा करा, येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना नक्कीच धडा शिकवणार असं देखील राजन विचारे यावेळी म्हणाले। ठाण्यातील लोकसभेची जागा आम्ही जिंकणारच आहोत, कारण निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेलेले नाहीत। नगरसेवक त्यांची बिलं काढण्यासाठी गेले असतील, त्यातील अनेक जण पुन्हा परततील असा दावा देखील त्यांनी केला। राहुल नार्वेकर सारख्या 10 पक्ष बदलून आलेल्यानं निर्णय देणं म्हणजे मूर्खपणा आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी ठाण्यात बोलताना केली।
ठाण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राम मर्यादा पुरुषोत्तम होते, पण त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता एकवचनी पण राहिलेले नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण ना कोण तरी बोलतच आहेत. एका भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एकाला उपमुख्यमंत्री पद बनवलेलं आहे. कोरोनामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं. हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. योगायोगानं शिंदे तिथे राहतात. बहुत हो चुकी मन की बात, कब होगी जन की बात, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी यावेळी विचारला. राज्यातील जनता निवडणुकीची वाट बघतेय. त्यांना उद्धव ठाकरे यांचा झालेला अपमान सहन झालेला नाहीये. लोक म्हणतात पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. स्वतः वकील देखील सांगत होते, जेव्हापासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून आले तेव्हापासून महाराष्ट्राचा क्राईम रेट खूप वाढलाय. सर्वात जास्त क्राईम रेट कल्याण आणि ठाण्यात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं देखील त्या पुढे म्हणाल्या. गुजरातसाठी आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुनीमगिरी का करतात? मुख्यमंत्री फक्त ठाण्याचे, पंतप्रधान फक्त गुजरातचे. माँ भवानी शक्ती है, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे. बोललो आम्ही, करा गुन्हा दाखल. राज्यात पोलिसांचा गैरवापर चालल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांबद्दल आदर, धाक, वचक राहिलाच नाहीये. दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार सुरू आहे. फडणवीस यांनी जरांगेवर SIT चौकशी लावली. मग भीमा कोरेगाव आणि अमित शहा जयसिंग प्रकरणात SIT लावा. जातीमध्ये भांडण लावणं त्वरित बंद करा, असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले, असा आरोप ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला. ठाण्यात गुन्हेगारी वाढत असून ही बाब चिंतेची आहे. सामान्य ठाणेकर यामुळे वेठीस धरला जातोय. ठाण्यात सूडबुद्धीनं कारवाई केली जाते आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे, असं अंधारे यावेळी म्हणाल्या. शासन आपल्या दारी हा निव्वळ घुरटेपणा आहे. इथं महिलांना घरं मिळालेली नाहीत, योजना पोहोचलेल्याच नाहीत. अनेक गावांमध्ये रस्ते, वीज, पाणीही नाही. त्यामुळं शासन आपल्या दारी करदात्यांच्या पैशाची लूट असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शालांत परीक्षेला यंदा जिल्ह्यातून 1,21,000हून अधिक विद्यार्थी. ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरात सकाळी अवकाळी पावसाची हजेरी. आणि नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचं मॉडेला मिल कंपाऊंड इथं 6 आणि 7 मार्च रोजी आयोजन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.